बारामती फक्त इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती लाईननी लोक या ठिकाणी शेती घेण्यासाठी वेटिंग मध्ये असतात। 4 इंची पाण्याचं कनेक्शन आहे आणि शेती घेऊ शकता। याची किंमत आहे ओन आणि ओनली फक्त मित्रांनो 28 लाख रुपये एकर। याची किंमत आहे 28 लाख रुपये एकर। नमस्ते बॉस, आय एम जालिंदर भोसले, आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी सध्या आहे बारामती पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती। सागांची मोठी लाईन आहे, अशा पद्धतीने सागांची झाडं आहेत। या साईडला 3.5 एकर आहे। म्हणजे तुमचं बजेट जर 7 एकराचं असेल तर तुम्ही 7 एकर जमीन घेऊ शकता आणि 3.5 एकराची तुमचं बजेट असेल तर तुम्ही 3.5 एकर पण जमीन घेऊ शकता। बारामतीपासून फक्त मित्रांनो 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। मोठा 4 पदरी हायवे जो भिगवणला गेलेला आहे तो तुम्हाला इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। 4000 लोकांच्या प्लस लोकसंख्या असलेलं हे गाव तुमच्या समोर आहे। स्वतःची विहीर आहे आणि कॅनलवरून पाईपलाईन आहे, स्वतःचं शेततळ आहे। जमीन सुंदर सुपीक एकदम काली मिट्टी, काला सोना इधर मिलेगा। इधर जमीन लेना है, ये किसान की मिट्टी है। 1000 लोकांची लोकवस्ती आपल्या आसपास आहे। लाखो लिटरचं शेततळ आहे। आपल्या क्षेत्रामध्ये स्वतःचा असा हापसा आहे। या समोरच्या खोल्या म्हणजे रूम्स पण आपल्या आहेत। म्हणजे आपण याच्यामध्ये आपला स्वतःचा शेतकरी याच्यामध्ये ठेवू शकतो आणि ही जमीन उत्तम प्रकारे मेंटेन करू शकतो। जमीन आहे टोटली 10 एकर, पण तुम्हाला याच्यामधली 3.5 एकर 6.5 एकर मिळू शकते, अशी सुंदर जमीन आहे। आपल्या जमिनीमध्ये अशा प्रकारचं छोटंसं बोर आहे। या बोरला पण पाणी चांगल्या प्रकारचं आहे। अशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये अशी मोठी स्वतःची विहीर आहे आणि ही विहीर काळ्या पाषाणातलं पाणी आहे। अतिशय मोठी खोल विहीर आहे, 7 ते 8 परसाची मोठी प्रशस्त अशी नुसत्या काळ्या पाषाणामधलं पाणी आहे। एकदम सुंदर पाणी, चकाचक पाणी आहे। बोरचं पाणी हे आपल्या विहिरीमध्ये पडतं आणि स्टोरेज होतं। तर अशा प्रकारचं पाणी इथून पण पाणी आपण त्या आपल्या 20 गुंठ्याच्या शेततळ्यामध्ये आपण स्टोरेज करू शकतो। कॅनलच्या माध्यमातून आपलं सायपान आहे। सायपान म्हणजे काय की डायरेक्ट कॅनलमध्ये आपला पाईप टाकलेला आहे। म्हणजे तिथून डायरेक्ट कॅनलमध्ये पाणी आलं तर तिथून डायरेक्ट पाणी आपल्या जमिनीमध्ये येतं, आपल्या पाईपलाईनमध्ये येतं। तुम्ही 2 पार्टमध्ये शेती घेतली तरी तुम्हाला ही शेती घेता येणार आहे। जर इकडं 3.5 एकर घ्यायचं म्हटलं तरी तुम्ही घेऊ शकता, इकडं 7 एकर घ्यायचं म्हटलं तरी घेऊ शकता 2 पार्टमध्ये। पण 2 पार्टमध्ये शेती घ्यायची म्हटली की तुम्हाला त्याचं शेअरिंग वेगवेगळं येतं। म्हणजे तुमच्या विहिरीमध्ये 2 हिस्से, शेततळ्यामध्ये 2 हिस्से आणि तुमच्या त्या पाईपलाईनमध्ये 2 हिस्से, असे हिस्से पडतात। त्याच्यामुळं तुम्हाला माझी नम्र विनंती असेल, शेती घ्यायची असेल तर 1 ठोक 1 ठोक शेती घ्या। 10 एकर जी शेती आहे एवढी शेती एका मालकाने घ्या। पैसे थोडे जातील पण तुमचं क्षेत्र तुमच्या एका हक्काचं होऊन जाईल।